बाबासाहेब पुरंदरे, बळवंत मोरेश्वर पुरंदरे. आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरात पोहोचविणारे राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक बाबासाहेब पुरंदरे. जाणता राजा या महानाट्याचे लेखक, दिग्दर्शनकार, मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिद्ध वक्ते म्हणून बाबासाहेब पुरंदरे ओळखले जातात. बाबासाहेबांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड हे होय. इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा, वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतो. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा आणि वक्तृत्व कला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात. सखोल अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळात ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत असत. पुरंदरेंनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. पुरंदरेंनी शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12,000हून अधिक व्याख्याने दिली आहेत. दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामात पुरंदरेंचा सहभाग होता. बाबासाहेबांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखन केले. पुरंदरेंची दौलत, पुरंदरेंची नौबत, शेलारखिंड, राजा शिवछत्रपती, नारायणराव पेशवा इत्यादी लेखन केले. फुलवंती व जाणता राजा नाटके लिहिली व स्वतः दिग्दर्शित केली. जाणता राजा या नाटकाचे 1200हून अधिक प्रयोग झाले. जाणता राजा हे नाटक इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले. या नाटकात 150 कलावंत काम करत असत. सोबत हत्ती, घोडे सुद्धा होते. दानशूरता. बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागिरीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्र भूषण या सन्मानाच्या 10 लाख रुपयातील फक्त 10 पैसे जवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी 15 लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली होती. अन्य लिखाण. आग्रा कलावंतिनीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून पुरंदर सरकारवाडा, प्रतापगड, मुजऱ्याचे मानकरी, राजगड. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नसून सामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे आराध्य दैवत होते. त्यांच्या साहित्यात शिवरायांचे चरित्र हे शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाचे प्रतीक म्हणून मांडण्यात आले आहे. लोककल्याणकारी राजे. शिवरायांनी केवळ भूमी जिंकली नाही तर त्यांनी रयतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यांचे राज्य हिंदवी स्वराज्य होते, जिथे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला न्याय आणि स्वातंत्र्य होते. अद्वितीय नेतृत्व आणि रणनीती. शिवरायांचा गनिमी कावा, गडकिल्ल्यांचे अचूक ज्ञान आणि दूरदृष्टी यामुळे ते मोगल आणि आदिलशाहीच्या महाप्रचंड आक्रमणांना तोंड देऊ शकले. जिजामातेचे संस्कार. महाराजांच्या जडणघडणीत आणि स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात राजमाता जिजाऊंच्या संस्काराचे महत्त्व बाबासाहेबांनी प्रकर्षाने मांडले आहे. इतिहास जनमानसात पोहोचविणे. बाबासाहेबांनी शिवचरित्र हे केवळ ग्रंथापुरते मर्यादित न ठेवता आपल्या ओघवत्या वाणीतून आणि जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचविले.
इतिहासकार आणि साहित्यिक म्हणून बाबासाहेबांचे कार्य शिवचरित्र म्हणून आजही महाराष्ट्रात अत्यंत आदराने पाहिले जाते. कवी गुरुजींनी पुरंदरेंच्या शिवचरित्र गंगेला जन्म दिला. त्यांनी पुरंदरेंना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच बाबासाहेबांना लिहिण्याचे बळ मिळाले. बाबासाहेबांचे इतिहासातील गुरु म्हणजे गणेश हरी खरे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात गणेश हरी खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास आणि संशोधन केले. शिवचरित्र लिहिण्यासाठी पुरंदरे कधी चालत तर कधी सायकलवरून अनेक ठिकाणी फिरले. शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याला भेटी दिल्या. भारतभर फिरून ते थांबले नाहीत. ते इंग्लंड, अमेरिकेत सुद्धा भेटी देऊन आले. शिवचरित्रासाठी जे जे आवश्यक होते ते त्यांनी केले. मोडी लिपी सुद्धा त्यांनी शिकून घेतली होती, कारण जुन्या लिखाणाचा अर्थ समजावा म्हणून. पुरंदरे परदेशवारीला गेल्यावर त्यांना त्या देशातील ग्रंथप्रेम दिसले. आपल्याकडे मंदिरे असतात तशी ग्रंथालये तिकडे त्यांनी पाहिली. शिवरायांवरील पुस्तके तेथे त्यांनी पाहिली व वाचलीही. शिवचरित्र लिहिण्याचा प्रपंच रचला होता, पण पुस्तक छापण्यासाठी पैसा उभा करावा लागणार होता. खूप प्रयत्न करूनही मार्ग सापडला नाही. त्यानंतर त्यांचा एक मित्र पैसे देण्यासाठी तयार झाला, पण त्याचे पैसे LIC मध्ये होते व काही हप्ते भरले तर तो सर्व पैसा मिळेल असे तो बोलला होता व बाबासाहेबांना ते पटले होते. त्यांनी घरी आईकडून काही दिवसांसाठी दागिने घेतले. ते दागिने आई व वहिनीचे होते. ते सर्व दागिने मित्राला त्यांनी दिले, पण बाबासाहेबांनी विश्वासाशिवाय कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. तो मित्र ते सर्व दागिने घेऊन गेला. तो परत कधीच त्यांना दिसला नाही. काही दिवसानंतर त्यांना याचा उलगडा झाला. त्यांनी ते सर्व घरी सांगितले. आई व वहिनी त्यांना काही बोलल्या नाहीत. पुढे त्यांनी दागिने केले, परंतु तेव्हा आई नव्हती. मग त्यांनी ते वहिनीच्या हवाली केले होते. पुरंदरे लहानपणापासूनच शोधक वृत्तीचे होते. नकला करणे, पाठांतर, वाचन याकडे त्यांचा कल होता. त्यांनी शिवचरित्रासाठी एवढा अभ्यास केला होता की त्यांचे बोलणे, लिहिणे, वाचणे हे शिवकालातीलच झाले होते. पुरंदरे म्हणतात, नेपोलियन बोनापार्टवर असंख्य ग्रंथ त्या लोकांनी निर्माण केले. मग माझा राजा कुठे कमी होता ते त्यांच्यावर अभ्यास करणारे तरुण मागे पडत आहेत. हे ब्रह्मांड काय म्हणेल आम्हाला? एक युगपुरुष या लोकांना दिला, पण त्यांना त्याचे महत्त्व राखता आले नाही. पुरंदरेंनी शिवचरित्रावर असंख्य खर्च करून ते समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी दिवसरात्र कष्ट करून शिवचरित्र, शिवविचार जनमानसात पोहोचवला. अनेकदा त्यांना पुरंदरेवाडा गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागले होते. असा शिवभक्त असतो. आपल्या दैवताचे कार्य समाजाला पुन्हा पुन्हा सांगावे, त्यांच्यात शिवतत्व पेरावे असे अनमोल कार्य पुरंदरेंनी केले. आजच्या काळात सर्व सुखसुविधा असूनही अनेक गडकिल्ल्यांची अवस्था मनाला वेदना देते. घराघरात शिवाजी महाराजांचा फोटो लावणारे, स्वतःला शिवभक्त समजणारे गडकिल्ले पाहायला जात नाहीतच, उलट शिवरायांना विसरून ते खराब करायलाच जातात. शिवजयंती दिवशी फक्त जय जयकार केला की झाले, बाकी शिवरायांचे महत्त्व कोणास नाही. राजकारणात महापुरुष वाटले गेलेत, तसेच राजेही मराठ्यांकडे आले. संपूर्ण हिंदुस्थान निर्माण करणारा महायोद्धा फक्त मराठ्यांचा कसा? शिवाजी महाराजांचा आदर संपूर्ण भारतीयांनाच हवा. शिवविचार संपूर्ण भारतातच हवा. जनमानसात तो शिवविचार लोप पावतोय. राजकारणी नेतेही पूर्णपणे विसरले आहेत. त्यामुळेच राजकारणातच शिवचरित्र पारायणे करून राजांच्या राज्याचे राजकारण सांगण्याची फार फार गरज आहे. शिवचरित्र हा आपल्या नव्या पिढीला लाभलेला अनमोल ठेवा आहे. प्रत्येक भारतीयाने तो आपल्या घरी ठेवावा. आपल्या पाल्यांना त्याची पारायणे करायला लावावी आणि पुन्हा एकदा शिवविचार निर्माण करावा. पुरंदरेंनी शिवचरित्र व्याख्यानमाला आयुष्यभर चालवली. शिवसृष्टी निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या या शिवभक्ताला कोटी कोटी वंदना.